बाबा 8 वाजले ना, 8 वाजता तर शाळेत पाहिजे होती पोरगी. अधिकही दोघी मायले की बाहेर निघाल्या. काय करते काय माहित. अनिता काय करू राहिली व घुंग 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 खोलीत. पोरीच्या शाळेचा वेळ झाला ना, 8 वाजले ना. पोरी काय 12 वाजता पाठवतो तू शाळेत. झाली आहे तिची तयारी. झाली थांबा येतोच. बाबा इले काळजी आहे का नाही आहे शाळेची पोरीच्या. कशी आहे कशीच नाही. 8 वाजेपर्यंत पोरगी तयार राहिले पाहिजे. तर हे इथंच 8 वाजून राहिली. बापा हे काय होय व? पोरीची तयारी केली शाळेत झाले. तू का आता अशीच जात का झिपरी झापरी. अशीच जात काय जुनी घातलेली साडी. काय बिचारे. पहिलेच वेळ झाला ना, आता साडी कधी घालशील जाशील कधी. तू मला समजत नाही. तू आता मी जात नाही, तुम्हीच द्या नेऊन. मला पहिलेच वेळ झाला. मला वेळ झाला पहिले. पुन्हा काऊन एवढा वेळ झाला. उठायला वेळ केला काय. उठायला वेळ नाही झाला. उठली मी मा टाइमलेच उठली आई. पण आता मी लठ्ठ होऊन राहिली तर जराशी मावर मेले लक्ष नाही द्यायला काय. मग मी व्यायाम घेऊन केला म्हणून वेळ झाला. पण हे लेकरं उठले ना लवकर. पुराणा तर नवीनच ताल लावला. रात्रीचे 12 वाजेपर्यंत झोपत नाही. हे पोरगी त्यासोबत धिंगाणी करते म्हणूनही झोपत नाही. कशाच ऐकत नाही, कशाच दबत नाही. काय उठाले मग मला त्रास देते आई. 5 मिनिट पोरगी मोठी त्रास देते. मग अशी आहे ही. पण तूही बाई नवीन त्याला सवय लागू देऊन राहिली. एकदम का द्या झोपून द्या. अशा कशा ऐकत नाही व. आमचे लेकर ऐके बापा. अशा नाही करे. तुम्ही जास्त डोक्यावर घेऊन राहिले म्हणून हे लेकर ऐकत नाही. मी रात्रीच सारं करून ठेवलं. यायचं नाश्त्याचा डब्बा मी रात्रीच सगळं तयारी करून ठेवली. आणि फक्त टाकायचंच काम होतं. तरी बरं झालं, नाही तर अधिक उशीर झाला असता बापा. आजचे दिवस तुम्हीच नेऊन द्या. जा घेऊन जाईल आणि येऊन जा लवकर. नाहीतर तुम्ही लय दिवसाचे बाहेर गेले गेल्या तुमचा व्यायाम होते सकाळी जा. तर चाल तू. ए बापा आता जास लागल ना. आता तुमची तयारी झाली तर जराशी भरभर चाल. अशी चाल नको झोपीत असल्यासारखी. आता शाळेत चालली तर झोपीत असल्यासारखी नको चालू. रातचं समजत नाही का तुला लवकर झोपायचं म्हणून. आई नाही दिला दणका. आता तू बोल. मी बोलत नाही, काहीच नाही बोलत. चाल फक्त फ्रेश राहायचं शाळेत जायचे टाइमले. असं झोपीत घेऊन नाही जायचं बाई. चाल बरं भरभर. टाइमपास नको करू. आता अधिक उभी झाली तू. जी धाम न मला चॉकलेट घेऊ दे ना चॉकलेट गिकलेट नाही. मग घेजो वापस येताना घेजो. एवढा वेळ झाला तुला ते सुचून राहिलं काय कराव काय बाई. ह्या पोरीचं काही समजत नाही. गेलीच तिकडे धाव दुकानाकडे. गेलीच बाई पोरगी दुकानात. लय हाय जिद्देल हाय लय पोरगी. पहिलेच मला एकदाच चालायला लागलं चालाच लागते. थांबलं का फस दम येते जीवाले. आणि ह्या पोरीचा ताल राहते अलगच. आणि निघ ना बिचारे लवकर. चाल ना बिचारे. पहिलेच वेळ होऊन राहिला. अधिक टीचर बमलन तिकडे. चाल आता झालं ना ते काम. आता काय नाही चाल म्हणशील. त्याशी दूर आहे भलं जीवार येते. मी कधी येत असतो नाही. पण आता अडल्याला जाई लागते. नाही सुनायच्या म्हणता नाही काही लागते. नाही तर बाबा एकही दिवस नेऊन देत बसल्यास राहते. असंही आहे ना. आली एकदाची बसते सारे क्लासमध्ये. आता काही टेन्शन नाही. आपण आहे ना आपलं काम आहे मस्त पैकी आरामशीर. मस्त आपलं खुर्चीवर बस नाही पाहिले दुख नाही काही नाही. आता काय लवकर येते प्रिन्सिपल सर. आरामच करून घेतो तोपर्यंत झोपच घेऊन घेतो. आजी बाई कुठं चालल्या. जी गार्डन कल यायला सांगा लागते. त्याची अंदर नाही जाऊ देत. चालते याच्यापाशी जाऊ. गाड करून राहिली. त्या काकाजवळ काय म्हणतात पाहतो. काय म्हणता काय साठी आवाज दिला. हे म्हणून राहिलो बाई. आजी बाई तुम्ही कुठं चालल्या बा अशा टाइमले. दिसून राहिले मी बॅग घेऊन दिसून राहिली ना. तिला सोडायला आली म्हणून. नंतर बोलतो पहिलेच तर वेळ झाला मा नातीले आणून द्याले. पहिले मी नातीले क्लासमध्ये बसून देतो. आजी बाई त्या क्लासमध्ये बसून द्यायच्या अगोदर माझ्यासोबत बोल लागतं म्हटलं तुम्हाला. वेळ वेळ काय आताच प्रेयर झाली. स्टुडंट सारे अंदर गेले. 8:30 5 झाले. आणि तुम्ही आले 8:30 10 आले. आणि आताच प्रेयर गेले सगळे स्टुडंट बसले. आता अंदर गिंदर नाही जाऊ देत म्हटलं मी. सांगून ठेवतो का तुमच्या मतान चालून काही तर तुझा रूल आहे. ब्रेक नाही करू शकत. ए दादा मी लवकरच येत होती. येऊनच राहिलो होता मी. टाइमवरच निघालो. पण काय करतो माझे पाय दुखते ना म्हणून मला वेळ झाला. स्कूलचा टाइम माहित नाही का. लवकर निघा लागत होतं. आणि हे की आर्ग्युमेंट जमत नाही आपल्यापाशी. आपल्याला वरून आदेश आहे आपण अंदर जाऊ देत नाही म्हणजे जाऊ नाही देत. कसा जाऊ नाही देत रे तू. बोला तिच्या मॅडमले असा कसा जाऊ नाही देत. बोल नको ना. गार्डन कलो ना. बोल नको ना. आधी टीचरला सांग ना. म्हणजे त्याला काही बोलू देईन. असा कसा जाऊ नाही देत म्हणते. शाळा होई ना. शाळेत जाऊ नाही देत असते तर काय असते बाई. शाळेचे रूल असते काही ना काही. आपल्याच मतान चालणार आहे का सारं. हो सर्व समजते मला. पण एखाद दिवशी वेळ झाला. आता म्हातारा माणूस आहे वेळ नाही लागत काय. माई सून आणून देते लवकर टाइमवर बरोबर. आज मला वेळ झाला. पैदल आली तर पायने दुखले काय. आणि त्याच्यात म्हणजे दूर मला वेळ लागला. काही असो मी जाऊ देत नाही. जाऊ देत नाही तर नका जाऊ देऊ. माझ्या नातीला बसू देत नाही तर नको बसू देऊ. पण मला मॅडमशी तर बोलू द्या. मॅडमशी बोलायला तर जाऊ द्या. आता मॅडम कोणीच भेटत नाही.
कारण की आता त्या क्लासमध्ये आहे सगळेजण सगळे आपापल्या क्लासमध्ये आहे आणि मला वरतून ऑर्डर आहे का कोणाला भेटू द्यायचं नाही 8:30च्या नंतर कोणाला आत येऊ द्यायचं नाही. हे हा आमच्या शाळेचा रूल आहे. त्याच्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही सांगून ठेवतो आत्ताच आजीबाई. कसं जाता नाही येत? मी जातो म्हटलं. कोण अडवते तर पाहतो. तू कोण होय रे अडवणारा? चालला मोठा. शाळेत पालकायले बोलायचा अधिकार आहे म्हटलं शिक्षक लोकांसोबत. तू तर शिक्षक लोकांसोबत बोलू नाही देऊन राहिला. लय हुशार दिसून राहिला मला तू. तुला असं वाटू राहिलं का काय मी आहे पोस्टले आहे असं वाटू राहिलं तुले? आजपर्यंत नाही पाहिलं असं कधी मी का शाळेत मास्तर लोकांसोबत बोलू नाही देत म्हणून. अरे बुटी लय समजते रे बा. मला वाटलं बुटी असं नशी भेडली. आता तर काही माय खरं नाही आहे. आता मला प्रिन्सिपल सर कल्ला पडा मॅडमही लोक कल्ला पडा. आता कसं करू? आता इथच्या इथं सांभाळून घेतो रे बा मी. थांबा आजीबाई काही टेन्शन न घेऊ. पोरीले न्यायचं ना मीच देतो नेऊन. काही तुम्ही टेन्शन न घेऊ. मीच देतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही की मी नका नेऊ देऊ. मला मॅडमले हिच्या अभ्यासाविषयी बोलायचं आहे. अभ्यासाचा विषय बोलायचा आहे. मला जायचं आहे अंदर. मला जायचं आहे म्हटलं अंदर. अरे बा बोलावतो बा. लेकाले कंप्लेंट निघली पाहिजे बुडीनं. आता असं म्हटलं म्हणून म्या नाही तर माय काही खरं नाही आहे लेकाले. देवा मायवली कंप्लेंट नको देऊ देवा. नाही तर ती काढून टाकून मला. आजीबाई मला समजलं तुमचं बोलणं. माझी चूक भूल झाली वा आजीबाई. माफ करा मला. माफ करा. मला लेकरं 2 लेकरं बाई आहे. लेकरासाठी मला जॉब करावं लागते आजीबाई. फक्त मॅडम लेन्स प्रिन्सिपल सरले सांगू नका मी असं म्हटलं म्हणून. चुकलं याच्यापुढे मी कधीच कोणाला काही म्हणत नाही. पण एवढं करा. नाही तर सांगा मॅडमले तुम्ही माझी जॉब नाही तर मग धोक्यात येईल. मग कसंही जॉब आहे. असं नका करू आजीबाई. याच्यापुढे असं मी कोणासोबत नाही करून. हो ते काही टेन्शन घेऊ नका. मी काही एवढी बहिणी आहे. भांडकोड बहिणी आहे मी. आता तुम्हाला फक्त मनात लागलंच बा. तुम्ही भेटूच नाही दे. मनात लागणारच आहे. असं नका करत जाऊ. शाळेचं नाव बदनाम होत असते ना. आजीबाई पण सांगू नका तुम्ही. एवढंच दिसला हो माय हा कारभार आहे तुम्हाला. इथेच कारभार करू राहिला होता. स्वतःचं वर्षच दाखवायचा प्रयत्न करू राहिला या. तुला तर गार्डन कल ऐकले हो आजी? नाही तर कोणालाच ऐकले ना ऐकत नाही ना. कोणाला येऊन देत म्हटलं. कोणाच्या आई बाबाला येऊन देत. लकडी सांगते येऊन देत म्हणते. हे गार्ड अंकल म्हणते लय भारी आहे म्हणते. पण आजी तुला कशी ऐकलं हे गार्ड अंकल? असं कसं ऐकत नाही? मी महिना दुसरा आहे का? शांताबाई आहे म्हणलं. शांताबाई शिकवून तर दुसऱ्याला बोटावर. मला शिकवते का तू बोटावर? असं कमी समजते काय? तुला वाटलं का आता काही खरं नाही? मला मॅडम कल्ला पडा. तुला असंच वाटलं होतं ना? बेटा जाय तू क्लासमध्ये. मुलं बसले आहे ते होमवर्क करायला लावलाय मी त्यांना. तर तूही करून टाक. जा टीचर जाते मी. बॅग दे माझी. जाय बाई अभ्यास कर चांगला. हो आजी करतो. बोला आजीबाई. तुला काहीतरी बोलायचं होतं म्हणते ना. हे गार्ड अंकल सांगून राहिले होते तर म्हणे काहीतरी बोलायचं आहे म्हणे आजीबाईले. तर मग आली बा म्हटलं क्लासमधून मी. मॅडम मी आता पहिल्यांदा आली म्हटलं शाळेत. तर पोरगी कशी आहे? येते मा निहाले का नाही येत बा हे विचारायला आली ती. का अभ्यास करते का येत नाही का डब्बूच आहे बा हे विचारासाठी आली. पुस्तक करावंच लागते ना लेकराची. नाही तर शाळेत येते वान काही येत नाही असं नाही झालं पाहिजे ना. म्हणून आली विचारायला तुमच्यापाशी. हो आजीबाई तुमचं बरोबर आहे. विचारपूस तर करावंच लागते म्हणा. नेहमीच विचारपूस करावं लागते. तेव्हाच लक्ष ठेवलं तेव्हाच लेकरांना येते. तर नेहा करते वगैरे अभ्यास. पण थोडीशी खाली ते कधी कधी जीव काढते अभ्यास करायला. बाई तिला तसं सगळे विषय चांगले जमते. म्हणजे सगळ्यामध्ये आउट ऑफ पैकीच मार्क राहते तिथे. पण फक्त काही जरासं मॅथमध्ये तिला थोडं कमी राहते. 5-7 थोडीशी ती वीक आहे मॅथमध्ये. हो तसंच आहे. तिला गणित थोडंसं जमते. तिची आई म्हणत राहते तिला कर बाई अभ्यास कर गणिताचा अभ्यास. पण ते जरासा आता एखाद्या विषयात असतेच म्हणा लेकरू. आता पण ते करून घेतलं ती येईन तिले. घेत जा मग तुम्ही करून. हो आम्ही तर देतोच म्हणा लक्ष. तर कामच आहे. आम्ही तर देतो सर्वांकडेच लक्ष देतो म्हणा. असं नाही आहे आमचं. झालं तेव्हा माफी मागून घेतली. नाही तर टीचर पाशी सांगितलं असतं. टीचरनं प्रिन्सिपलला सांगितलं असतं. माहिती नोकरी धोक्यात गेली असती. सुनीले म्हणा लागन पण. मॅडम ते कशी आहे पहिले काम राहू देते पण माझ्या नातीचा पहिले अभ्यास घेते. पण म्हणा लागन तिले. तिच्याकडून लक्ष देणं झालं तर मी घेतो तिचा अभ्यास. मी करून घेतो. हो सर्वच चांगलं आहे तुमचं. म्हणूनच तिला जमते. सर्वच जमते. पण तिला तशी हुशार आहे ती अभ्यासामध्ये. फक्त थोडंसं अधिक मॅथमध्ये तिच्याकडून करून घेत जा मग अधिक चांगलं जमते. तिचा अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट आहे तिला पण आजी. हो आहेच तशी हुशार आहे महिन्यात. लेकरात देखता म्हणा नाही लागत. असं आहे म्हटलं का मग ते वर तर चढते ना लेकरं. आजी ते बरोबर आहे तुमचं. चला ठीक आहे. हो येतो मॅडम. काय ओळख पाळख ठेवा मग मॅडम. तो भाऊ आता ना बसा मग आता तुम्ही आराम करत. काही टेन्शन घेत नका. जो फक्त असं कोणाला सांगत नका. जो आई बाबाला जाऊ देत जा. मॅडमची बोलू देत जा. कसं असते कोणाला बोलायचं असते काही असते. आजीबाई आता नाही करत असं कधी.